गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आवाज येतो माझा सगळ्यांना? आय एम ऑडेबल? येस मॅम. ठीक आहे. लास्ट लेक्चरला काय झालं होतं आठवतंय? काय झालं होतं लास्ट लेक्चरला? लॉजिक गेट झालं होतं आणि बुलियन अल्जेब्रा मधले लॉज झाले होते, बरोबर? या पॉइंट्स मध्ये कोणाला काही डाऊट आहे किंवा एनी क्वेरी अबाउट लास्ट लेक्चर? No, ma'am. ओके, देन आय विल गो फॉर फर्दर पार्ट्स. स्क्रीन मी प्रेझेंट करते, विजिबल आहे का सांगा. ओके, स्क्रीन विजिबल आहे? येस मॅम. ओके, लास्ट लेक्चर पर्यंत आपण बुलियन अल्जेब्रा बघितला होता आणि बुलियन लॉज झाले होते. ओके, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, कम्युटेटिव्ह लॉज, देन असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युशन लॉ आणि एनी अदर इम्पॉर्टन्स लॉ झाले होते. त्याचबरोबर ड्युलॅटी थेरम आणि डी मॉर्गन्स थेरम झालं होतं. नेक्स्ट पॉइंट आहे जे आपण एक्सप्रेशन्स आहेत ते रिडक्शन मेथड म्हणजे बुलियन एक्सप्रेशन यूज करून जे रिडक्शन मेथड करतो आणि एक एक्झाम्पल किंवा LHS इज इक्वल टू RHS असं प्रूफ करतो युझिंग बुलियन्स लॉ. हे एक्झाम्पल्स आपण बघूया आणि देन युनिव्हर्सल गेट ऍज अ बेसिक गेट्स हा पार्ट पॉइंट पुढे स्टार्ट करूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल इज बघा, फर्स्ट एक्झाम्पल दिसते. ओके, फर्स्ट एक्झाम्पल इज इक्वल टू A plus B is equal to A bar into B bar into C plus AB into C bar plus ABC plus ABC plus A bar B bar C bar is equal to AB plus A bar into B bar. तर हे आपल्याला काय आहे RHS आणि LHS दिलेले आहे आणि एक्झाम मध्ये सांगितले की तुम्हाला हेन्स द प्रूफ दॅट दिस इज इक्वेशन मीन्स LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूफ करायचे. देन युझिंग बुलियन्स लॉ. फर्स्ट बघा, फर्स्ट काय केलंय, जी लेंदी आहे म्हणजे LHS किंवा RHS साईड अनालाइज करायची. देन LHS साईड जी आहे ती लेंदी आहे त्यामुळे ती टेक LHS साईड ते घेतली बघा. ABC प्लस A बार B बार C प्लस ABC बार प्लस ABC प्लस A बार B बार C बार. ओके, आता याच्यामध्ये काय केलंय बघा, मी फर्स्ट A प्लस A इज इक्वल टू काय येतं, A येतं. का हे घेतलं तर इथं बघा फर्स्ट याच्यामध्ये ABC प्लस ABC हे काय आहेत, ABC आणि ABC हे दोन्ही सेम आहेत. दॅट्स वाय आय विल पुट ABC प्लस A इज इक्वल टू A. मीन्स फर्स्ट पहिल्यांदा फक्त मी ABC पुटअप केलंय. ओके, पहिला कॉमन पार्ट काय आहे, फर्स्ट ABC देन ABC. हे दोन्हीचं ABC मी काय केलं, एकदा कॉमन घेतलं म्हणजे ABC प्लस ABC बार A बार C बार C, त्यानंतर ABC बार आणि देन ABC प्लस A बार B बार C बार. ओके, हे घेतल्यानंतर नेक्स्ट काय केलं बघा, आता नेक्स्ट टेक अ कॉमन ऑफ ABC A बार B बार C आणि A बार B बार C बार या दोन्ही मधून म्हणजे सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म याच्यामधून मी कॉमन काय घेतले, A बार B बार कॉमन काढलं. फर्स्ट टर्म ऍज इट इज, सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म मधून A बार B बार C कॉमन काढले. देन C प्लस C बार अँड देन A प्लस B बार C ऍज इट इज. ओके, C प्लस C बार इज इक्वल टू 1. हे कोणता लॉ आहे आपला, ऑर लॉ. ऑर लॉ इथं अप्लाय केलाय. ऑर लॉ अप्लाय केल्यानंतर C प्लस C बार इज इक्वल टू काय येणार, 1. दॅट्स वाय इक्वेशन रिटर्न्स A इंटू B इंटू C ऍज इट इज प्लस A बार B बार प्लस A बार A B C बार हे ऍज इट इज येणार. देन फर्स्ट काय करते बघा, ABC आणि ABC बार यामधून मी काय कॉमन काढते, AB कॉमन निघते. दॅट्स वाय AB इंटू C प्लस C बार प्लस A बार इंटू B बार. इथं पण मी काय केलंय, ऑर लॉ यूज केलाय. मग इक्वेशन काय येणार, AB प्लस A बार B बार म्हणजेच काय आलं, LHS इज इक्वल टू RHS. हे इक्वेशन समजले? हे काय केलंय, फक्त आपण जे बुलियन लॉ केलेले आहेत ते फक्त इथे अप्लाय केलेले आहेत. देन नेक्स्ट बघा, हे काय केलंय, फक्त सिम्प्लिफाय केलंय. हे तर प्रूफ केलं नाहीये, सिम्प्लिफाय करून काय केलंय, डिरेक्टली आपलं आउटपुट काढलंय. म्हणजे बघा A इंटू B बार प्लस A प्लस C बार इंटू ब्रॅकेट मध्ये B इंटू C प्लस B इंटू C बार आणि A इंटू B इंटू C
म्हणजे काय केलं बघा, सिम्पली हे 3 आपल्याला हे दिलेत, टर्म्स दिलेत. टर्म्स काय करतोय आपण, सिम्प्लिफाय करून आपण फायनल आन्सर काढतोय. म्हणजे इथं तुम्हाला असं नाही सांगितलं LHS इज इक्वल टू RHS प्रूफ करा. सिम्पली काय केलंय, जे इक्वेशन दिलेलं आहे ते रिडक्शन मेथड मध्ये यूज करून त्याचा आन्सर काढा असं दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इक्वेशन हे 2 वे मध्ये असतात. फर्स्टली LHS इज इक्वल टू RHS मीन्स प्रूफ दॅट करा, इक्वेशन दिलेलं असतं, आणि देन सिम्प्लिफाय द फॉलोइंग इक्वेशन, अशा वे मध्ये तुम्हाला इक्वेशन असते. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी सिम्पली इक्वेशन दिलेलं असतं, इक्वेशन हे काय करायचं, स्टेप वाईज आपण ते रिडक्शन करायचं. बघा आता फर्स्टला काय आहे, ऍज इट इज लिहिलं, त्याच्यातून बघा काय कॉमन निघते, ए कॉमन निघते, बरोबर. ए इंटू बी बार प्लस ए इंटू सी बार, याच्यामधून कॉमन काय काढलं मी, सिम्पली ए काढलं. मग राहिलं काय, बी बार प्लस सी बार, हे कॉमन राहिलं, इंटू ह्याच्यातून बी कॉमन काढलं, सी प्लस सी बार कॉमन निघालं, नंतर एबीसी ऍज इट इज येते. मग आता इथे काय केलं, सिम्पली ए इंटू बी बार प्लस ए इंटू सी, म्हणजे जी आहे तशीच इथे हे आली. ओके, देन बी आहे, बी सी प्लस सी बार काय होतं, ऑब्विसली 1, त्यामुळे इथे काय येते, इंटू बी इंटू ए इंटू बी इंटू सी, हा टर्म झाला. आता ह्या बी ला काय केलं, या बी ला ए बी बार प्लस ए बार सी बार यांनी काय केलं, मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार सांगा, ए बी बार इंटू बी. ओके, आणि सेकंड टर्म्स काय येणार, ए बी इंटू सी बार, हे झाली सेकंड टर्म, आणि ए बी सी ऍज इट इज. आता मी तसं का केलं, तर कारण की एबीसी ही 3 टर्म्स आहेत, त्यामुळे याला ह्या बी नी या ह्याला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार सांगा, ए बी बी बार म्हणजेच काय येणार, 0 येणार. का 0 येणार, तर बी इंटू बी, म्हणजे बी इंटू बी बार इज इक्वल टू काय असतंय, 0 असते. म्हणजे अँड लॉ इथे अप्लाय केला, अँड लॉ अप्लाय केल्यानंतर इथं आन्सर येतं 0 प्लस ए इंटू बी इंटू सी बार, हे झालं ए इंटू बी इंटू सी बार, आणि सिम्पली राहिलं ए इंटू बी इंटू सी. मग याच्यामधून कॉमन काय निघते सांगा मला, सिम्पली ए बी आणि ब्रॅकेट मध्ये सी इंटू सी बार, म्हणजे इंटू आहे त्यामुळे 0 येते. म्हणजे कन्सिडर करा सी हा 0 असेल, त्यावेळेस सी बार काय असणार आहे, ऑब्विसली 1 असणार आहे. अकॉर्डिंग टू ऑल अँड लॉ, सी इंटू सी बार इज इक्वल टू 0. दॅट्स वाय ए इंटू बी इंटू 0, मग आन्सर विल बी 0. सिम्प्लिफाय केल्यानंतर आन्सर काय येते, 0 येते. म्हणजे जे आपण लॉ शिकलेला आहोत ते फक्त काय करायचे, तिथं अप्लाय करायचे. समजते? Yes. Shall I go for next example? Yes, ma'am. थर्ड एक्झाम्पल बघा, ए बी प्लस सी डी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, ही झाली LHS साइड, आणि देन इज इक्वल टू ए प्लस सी, ए प्लस डी, बी प्लस सी आणि बी प्लस डी आहे. ओके, तर मी काय करते बघा, फर्स्टली हे जे आहे ती ऍज इट इज काय करते, जी लेंदी आपली साईट आहे ती साईट कन्सिडर करते. इज इक्वल टू RHS इज इक्वल टू ए प्लस सी इंटू ए प्लस डी इंटू बी प्लस सी अँड बी प्लस डी. मग या दोन्ही फर्स्ट टर्म मधून मी कॉमन काय काढलं, ए प्लस सी इंटू डी, तसंच बी याच्या दोन्ही मधून कॉमन निघालं बी प्लस सी, आणि बी प्लस डी मधून कॉमन काय निघालं, बी प्लस सी इंटू डी. मग आन्सर काय येणार सांगा, ए इंटू बी आणि सी इंटू डी ऍज इट इज आहे. ओके, मी काय केले, फक्त ए इंटू बी आणि प्लस आहे ते दोन्ही मध्ये प्लस आहे आणि सी डी आहे तसाच निघाला इथं. म्हणजे दिस इज द LHS साइड, हे इज द प्रूफ LHS इज इक्वल टू RHS. आता अजून एक एक्झाम्पल असं असू शकतं, सिम्प्लिफाय द फॉलोइंग गिवन इक्वेशन युजिंग बुलियन अल्जेब्राज अँड ड्रॉ द लॉजिक किंवा सर्किट डायग्राम, असं सुद्धा तुम्हाला इक्वेशन असते. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल, ते काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं युजिंग बुलियन एक्सप्रेशन किंवा बुलियन लॉजिक यूज करून, आणि देन ड्रॉ द सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम ड्रॉ कशी करायची, जे रिडक्शन आलेलं आन्सर आहे त्याचं जे आलेलं इक्वेशन असणार आहे त्या इक्वेशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला ते ड्रॉ करायचे. आता बघा, फर्स्ट y इज इक्वल टू ए बार इंटू ए प्लस बी बार ब्रॅकेट मध्ये ए बार प्लस बी. LHS साइड काय आहे, आता बघा LHS साइड जी लिहिलेली आहे ती ऍज इट इज आहे, म्हणजे ए बार इंटू ए प्लस बी बार इंटू ए बार प्लस बी. हे जे आहे त्याला मी काय करते, सिम्प्लिफाय करते. कसं, फर्स्टली ए बार जे आहे ते दोन्ही ह्याला मल्टिप्लाय करायचं, मल्टिप्लाय विथ ए अँड मल्टिप्लाय विथ बी बार. हेन्स ए बार इंटू ए प्लस ए बार इंटू बी बार प्लस ऍज इट इज साइन आहे
नंतर बी बारनी काय करायचं, दोन्ही ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, मीन्स ए बारला आणि बी ला. मग बी बार इंटू ए बार प्लस बी बार इंटू बी हे सेम आलं. मग आता बघा बी ए प्लस ए बार आणि ए इंटू ए बार आणि बी इंटू बी बार काय होतं, इक्वेशन 0 होतं. त्यामुळे मी 0 प्लस ए बार इंटू बी बार प्लस बी बार इंटू ए बार. मग आन्सर काय येतं आपल्या युजिंग डी मॉर्गन्स थेरम नुसार काय येतं, ए इंटू बी बार येतं, ए इंटू बी बार. म्हणजेच कसं ते तुम्ही ऍडिशन अँड लॉ पण यूज करू शकता. याला कन्सिडर काय करा, ए प्लस ए बार म्हणजे ए प्लस ए इज इक्वल टू ए. दॅट्स वाय आन्सर विल बी ए बार इंटू बी बार. कळते, म्हणजे ए बार इंटू बी बारला मी काय केलं, कन्सिडर ऍज अ ए, आणि देन बी बार प्लस इंटू ए बार म्हणजेच काय येतं, कन्सिडर ऍज अ ए. ए प्लस ए इज इक्वल टू आन्सर विल बी ए. आता कसं येणार, मग हे काय केलं, ए बार आहे मीन्स नॉट गेटला दिलं, नॉट गेटला दिलं ए बार म्हणजे आन्सर आलं ए बार. हे दिलं नॉट गेटला, बी बार आलं, बी बार दोन्हीचं ए बार आणि बी बार हे अँड गेटला दिलं आणि सिम्पली आलं ए बार इंटू बी बार. समजले. सिम्प्लिफाय करत असताना जे इक्वेशन दिलेलं आहे ते ऍज इट इज लॉजिक गेट मध्ये हे करायचं, सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं, आणि दिस इज नथिंग बट द सर्किट ऑर लॉजिक डायग्राम. मॅम हा बोला. मॅम ते LHS मध्ये बी बार इंटू बी हे लास्टचे इक्वेशन कसं आलं मॅम? हा लास्टचे इक्वेशन बघा, LHS इज इक्वल टू कसं येणार, हे जे बी बार दिलेलं आहे फर्स्ट, बी बारनी काय करायचं, सेकंड ह्या ज्या सेकंड टर्म आहे ए बार प्लस बी आहे त्याला मल्टिप्लाय करायचं इंडिव्हिज्युअली, म्हणजे बी बार इंटू ए बार आणि बी बार इंटू बी बार असं इंडिव्हिज्युअली त्याला मल्टिप्लाय करायचं. कळतंय. इथे इथे या बी ली या ए ला करायचं फर्स्टला आणि बी बारनी नंतर बी ला करायचं. त्यामुळे बी बार इंटू ए बार प्लस बी बार इंटू बी असं येतंय. मग हे इथं फक्त बी ए काय येतं, तर बी बार प्लस इंटू बी काय येणार, अँड लॉ प्रमाणे 0 येणार. त्यामुळे ह्याची व्हॅल्यू 0 आली आणि याची व्हॅल्यू 0 आली, म्हणून मी ती एकदा लिहिली 0 प्लस ह्या दोन्हीची व्हॅल्यू. यस, कळतंय. यस मॅम समजलं. हा समजलं ना. आता नेक्स्ट पॉइंट बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, y इज इक्वल टू ए बार इंटू बी प्लस ए सी प्लस बी बार इंटू सी. मग हे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर सिम्प्लिफाय करता येतं का सांगा मला, ह्याच्यातून कॉमन पार्ट काढता येतोय का, किंवा मग असं आपलं एखादं लॉज यूज करता येतो का, नाही यूज करता येत, कारण की हे जे एक्सप्रेशन आहे ते छोटे आहे, मिनिमाइज करताच येत नाही आपल्याला, त्यामुळे डायरेक्टली ड्रॉ करायचं. कधी कधी तुम्हाला असे इक्वेशन दिले जातात एक्झाम मध्ये ज्याच्याला आपल्याला रिडक्शन मेथड यूज करून, म्हणजे एखादा बुलियन एक्सप्रेशन किंवा लॉज यूज करून आपल्याला रिडक्शन करता येत नाही, म्हणून सिम्पली तिथे लिहून टाकायचं की वी कॅनॉट मिनिमाइज दिस एक्सप्रेशन आणि ड्रॉ द लॉजिक डायग्राम. सिम्पली ड्रॉ करायची लॉजिक डायग्राम जशी दिली आहे तशी. फर्स्ट ए बार इंटू बी, ए काय करायचं, हे नॉट गेटला द्यायचं, नॉट गेटचा आउटपुट आलं ए बार आणि बी ऍज इट इज ए बार इंटू बी हे काय करायचे, अँड गेटला द्यायचं, आन्सर विल बी ए बार इंटू बी. देन ए इंटू सी आहे, मग इथे काय येणार, ए इंटू सी येणार, ऍक्च्युली इथं सी पाहिजे. ओके, इथं सी हवं आहे, इथं सी, ए इंटू सी, आन्सर विल बी ए इंटू सी. नंतर बी इंटू सी, इथे बी बार इंटू सी यायला पाहिजे, इथं फक्त सिम्बॉल्स चुकलेले आहेत, सेम बाकीचं सगळं ऍज इट इज येतंय. ओके, दिस इज थर्ड वन बघा, ए प्लस ए बार इंटू बी बार इंटू सी प्लस ए बार बी बार सी प्लस ए बी सी प्लस ए बार इंटू बी बार. हे इक्वेशन आहे. ए प्लस ए बार इंटू बी बार इंटू सी प्लस ए बार बी बार सी ऍज इट इज लिहिलं आहे. ओके, त्यानंतर मी काय करते बघा, फर्स्ट टर्म बघा, सेकंड, थर्ड आणि फोर्थ या टर्म मधून मी काय केलंय, कॉमन काढले. काय कॉमन काढले, ए बार बी बार कॉमन काढले. ओके, आता हे कसं येतं बघा, ते पण कुठून, 1 2 3 मधून, म्हणजे सेकंड, थर्ड आणि फोर्थ मधून. का, ए बार बी बार ह्याच्यामध्ये तिन्ही टर्म मध्ये कॉमन आहे, म्हणून मी काय काढलं, ए ऍज इट इज पुटअप केला, ए बार बी बार पुट केला आणि ब्रॅकेट मध्ये काय निघते इथं बघा, सेकंड मधून सी निघतंय. ओके, थर्ड मधून सी बार निघते आणि फिफ्थ मधून काय निघतंय, इथे काय नसते, म्हणजे काय असते, मल्टिप्लाय विथ 1. दॅट्स वाय आय एम पुटिंग +1 आणि एबीसी ऍज इट इज लिहिला. ओके, आता बघा, सी आणि सी बार हे काय, सी आणि सी बार काय होतं, 0 होतं किंवा 1 येतं, म्हणजे सी ची व्हॅल्यू येते सी +1. हे ऍज इट इज लिहिलं, म्हणजे ए प्लस ए बार इंटू बी बार सी +1 प्लस
ए बी सी. आता सी काय कन्सिडर करा तुम्ही, सी हा 0 असेल किंवा 1 असेल. सी हा 0 असेल तर काय येणार, 0 प्लस 1 आन्सर विल बी 1. आणि सी जर 1 असेल तर काय येणार, 1 प्लस 1 आन्सर विल बी 1. दॅट्स वाय आन्सर विल बी A plus A bar into B bar plus ABC. Then I will consider as a take a common with the first term and third term. थर्ड आणि फर्स्ट मधून कॉमन काढलं काय आलं, A ब्रॅकेट मध्ये 1 प्लस BC. ओके, प्लस B बार इंटू A बार. तर आन्सर कसं येणार बघा आता, B इंटू C काय येणार, B इंटू C समजा 1 असेल किंवा 0 असेल. ओके, B आणि C इंटू केलं तर काय येतं, एकतर 0 येईल किंवा 1 येईल. तर ते प्लस 1 मध्ये ऍड केलं तर ऑब्विसली 1 येणार. म्हणून A ऍज इट इज A प्लस A बार इंटू B बार. इक्वेशन समजले हे कसं आलं, इथं आहे बघा, C plus 1 is equal to 1, 1 plus BC is equal to 1. And then लॉजिक डायग्राम कशी येणार, सिम्पली A प्लस A बार इंटू B बार. मग मी काय केलं, A बार आणि B बार काय केलंय, त्याला नॉट गेट दिले. ते नॉट गेट काय दिलं, परत अँड गेटला दिलं. आन्सर विल बी A बार इंटू B बार. अँड देन A टेक ऍज अ सेपरेटली इन ऑर गेट. ऑर गेटला दिल्यानंतर आन्सर विल बी Y आउटपुट येणार, Y इज इक्वल टू A प्लस A बार इंटू B बार. हे इक्वेशन समजले. मेघा, संकेत, शुभम. येस मॅम समजलं. ओके, समजलंय. आता बघा नेक्स्ट पॉइंट जो चालू होणार आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपले जे युनिव्हर्सल गेट आहेत ते युजिंग नॉट गेट अँड गेट म्हणजे बेसिक गेट्स पासून आपल्याला नॅन गेट बनवायचे आहेत. म्हणजे जे आपले नॅन गेट आहे ते वर्क ऍज अ ऑर गेट किंवा वर्क ऍज अ नॉट गेट, वर्क ऍज अ नॅन्ड गेट असं करायचं आहे. कळतंय. तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट काय आहे, नॅन गेटला आपण युनिव्हर्सल गेट का म्हणतो, कारण ते इम्प्लिमेंट करताना किंवा यूज प्रॅक्टिकली ते यूज जास्त केले जातात. दॅट्स वाय वी कॉल एज अ युनिव्हर्सल गेट. आता युनिव्हर्सल गेट म्हणजे फर्स्ट पॉइंट आहे नॉट गेट युजिंग नॅन गेट. म्हणजे नॉट गेट यूज करून आपल्याला काय करायचं, नॅन गेट कसे इम्प्लिफाय करायचे. आता बघा मी काय करते, इक्वेशन बघा, लक्ष द्या. नॅन गेटचं इक्वेशन काय असतंय, नॅन गेटचं इक्वेशन काय असतंय, A इंटू B बार असते, बरोबर का. बरोबर, इथं दिले बघा, इथं दिले Y इज इक्वल टू A इंटू B बार दिले. मग मी काय कन्सिडर करते, त्याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट देताय A आणि B ते दोन्ही सेम असतील तर काय होणार, मग दोन्ही A आणि B हे एच असतील तर काय होणार, मग A इंटू A आणि त्याचा बार. म्हणजे हे इक्वेशन कशाचं तयार झालं, नॉट गेटचं. Y इज इक्वल टू A बार हे इक्वेशन कशाचं आहे, नॉट गेटचं आहे. नॅन गेटचं इक्वेशन काय आहे, A इंटू B बार. ओके, A बार A इंटू B बार आहे. मग मी काय कन्सिडर केलं, A आणि B ह्या व्हॅल्यू सेम आहेत, त्यामुळे मी पुट ऍज अ A इज इक्वल टू B इज इक्वल टू A. दॅट्स वाय आन्सर विल रिटर्न Y इज इक्वल टू A इंटू A बार. मीन्स काय येणार, Y इज इक्वल टू A, सिम्पली A येणार. म्हणजे नॅन गेट जो आहे तो वर्क ऍज अ नॉट गेट करतोय. कळतंय, समजले का हे. येस मॅम. नेक्स्ट बघा, नॅन गेट युजिंग अँड गेट युजिंग नॅन गेट. म्हणजे काय करायचंय आपल्याला, जे अँड गेट आहे, अँड गेटचं इक्वेशन जे आहे त्याच्याकडून आपल्याला नॅन गेट कडे जायचं किंवा नॅन गेटचं इक्वेशन कडून आपण अँड गेट कडे जायचं. आता अँड गेटचं इक्वेशन सांगा मला काय आहे, Y इज इक्वल टू A इंटू B, बरोबर का. Y इज इक्वल टू A इंटू B. मग मी काय करते, जर त्याचा डबल बार घेतला म्हणजे सिंगल बारचा बार घेतला तर आन्सर काय येतं, नॉट गेट प्रमाणे 1 येतं किंवा A इंटू B येतं. म्हणजे A इंटू A बारचा बार म्हणजे A चा डबल बार घेतला तर आन्सर काय येतं, सिम्पली A येतं, बरोबर का, ऑर गेट प्रमाणे. मग काय करते मी, सिम्पली Y इज इक्वल टू A इंटू B आहे. मग आन्सर काय केलं मी, Y इज इक्वल टू A इंटू B आहे आणि त्याचा बार. म्हणजे हे काय झालं, नॅन गेटचं इक्वेशन. मग नॅन गेटच्या इक्वेशनचा मी काय घेतला, सिम्पली बार घेतला. बार घेतल्यानंतर आन्सर काय येतं, A इंटू B. मीन्स अँड गेट ऍज अ वर्क ऍज अ अँड गेट. कळतंय. बघा मी तुम्हाला एक्झाम्पल इथं ड्रॉ करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल.
बघा इक्वेशन काय आहे, अँड गेट युजिंग नॅन्ड गेट करायचंय. ओके, फर्स्ट बघा अँड गेटचे इक्वेशन काय आहे, अँड गेटचे इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू a इंटू बी. ओके, आणि नॅन्ड गेटचे इक्वेशन काय आहे, नॅन्ड गेट इज इक्वल टू y इज इक्वल टू a इंटू बी बार. आता ऍज पर नॉट लॉ काय होतं, a इंटू a बार असेल, त्याचा बार असेल तर आउटपुट विल बी सिम्पली a. बरोबर का? मग आपल्याला या इक्वेशन पासून या इक्वेशन पर्यंत जायचंय. मग मी काय करते, सिम्पली y इज इक्वल टू a इंटू बी बार आहे, त्याचा मी काय करते, टेक अ डबल बार, देन आय विल पुट एज अ a इंटू बी. दिस इज द इक्वेशन ऑफ अँड गेट. कळते का? कळते का? मी काय केलंय, फक्त या इक्वेशन पासून या इक्वेशन पर्यंत मला जायचंय, म्हणून मी काय केलंय, ऍज पर नॉट लॉ ए चा डबल बार इज इक्वल टू ए, हे इक्वेशन आहे, म्हणून मी काय केलंय, ए इंटू बी बार चा बार इज इक्वल टू ए इंटू बी. दिस इज द अँड इक्वेशन, अँड गेटचे इक्वेशन आहे. समजले का हे? येस मॅम. हा, मग ह्याची डायग्राम कशी येणार, ह्याची डायग्राम येणार, सिम्पली काय केलंय मी, नॉट गेट घेतलंय, म्हणजे नॅन्ड गेट थ्रू दाखवायचं. हे नॅन्ड गेटला काय केलं, ए इंटू बी बार आलं आणि त्याला परत नॅन्ड गेट दिलं, ए इंटू बी डबल बार इज इक्वल टू वाय. दिस इज द इक्वेशन. ऑर गेट युजिंग नॅन्ड गेट, मग काय करायचं, सिम्पली ए प्लस बी आहे, टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट केल्यानंतर ए इंटू बी बार आणि त्याचं वाय इज इक्वल टू ए इंटू बी बार येते. आता हे कसे येते, तर बघा, ऑर गेट युजिंग नॅन्ड गेट, मग कसं येणार, ऑर गेटचे इक्वेशन काय आहे, ऑर गेटचे इक्वेशन काय आहे, y is equal to a plus b. ओके गुड. मग त्याचं काय करायचं, टेक अ डबल सॉल्व. बघा इथे स्क्रीन मी प्रेझेंट करते, स्क्रीन प्रेझेंट करते. हा, ऑर गेट युजिंग नॅन्ड गेट आहे. मग मी काय करते, ऑर गेटचे इक्वेशन काय आहे, ए प्लस बी आहे. नॅन्ड गेटचे इक्वेशन काय आहे, नॅन्ड गेट इज इक्वल टू ए इंटू बी बार आहे. मग आय विल टेक इन दिस इक्वेशन काय आहे, ऑर गेट इज इक्वल टू y इज इक्वल टू ए प्लस बी, टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. डबल कॉम्प्लिमेंट घेतल्या नंतर काय होणार, ऍज पर डी मॉर्गन्स थेरम काय होणार, डी मॉर्गन्स थेरम काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट ऑफ सम ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट. बरोबर का? मग y इज इक्वल टू काय येणार, ए बार इंटू बी बार चा बार. मग ह्याचं काय आहे, नॅन्ड गेटचं इक्वेशन काय आहे, ए इंटू बी बार आहे. मग मी कन्सिडर काय करते, ए बार हे काय कन्सिडर करते, ए. ओके, आणि बी बार इज कन्सिडर ऍज अ बी. आन्सर विल बी ए इंटू बी बार आलं, म्हणजे हे ऑब्विसली नॅन्ड गेट सारखं वर्क होतंय. बरोबर का? यस. येस. दिस इज द ऑर गेट युजिंग नॅन्ड गेट. देन नॉर गेट युजिंग नॅन्ड गेट कसं येणार, सिम्पली नॉरचे इक्वेशन आहे, त्याचा डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा, डबल्स कॉम्प्लिमेंट घेतलं की असं येते. ओके, म्हणजे काय केलं, सिम्पली ह्याचा बार घेतला, बारचा डबल बार घेतला, जसं मी मगाशी केलं होतं तसंच करायचं आहे. इक्वेशन करून दाखवते तुम्हाला सिम्प्लिफाय, आणि देन लॉजिक डायग्राम तशीच ड्रॉ करायची. ऍज पर जे लास्टला येते इक्वेशन त्याच्याप्रमाणे डायग्राम ड्रॉ करायची. म्हणजे इथं काय आलतं, ए बार इंटू बी बार चा बार आलता, तसंच इक्वेशन युजिंग नॅन्ड गेट करायचं. आता बघा नॉर गेट युजिंग नॅन्ड आहे, नॉर गेट युजिंग नॅन्ड आहे. मग काय येणार, मग नॉर गेट युजिंग नॉरचे इक्वेशन, नॉर गेटचे इक्वेशन काय आहे,
सिम्पली y इज इक्वल टू a प्लस b बार आहे. मग मी काय करते ह्याला टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. ओके, टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. y इज इक्वल टू काय येणार a प्लस b बारचा डबल बार. देन आय विल पुट काय करणार आपण सिम्पली पुट ॲज अ using apply De Morgan's theorem. De Morgan's theorem अप्लाय केलं काय येणार आन्सर y इज इक्वल टू हे जे फर्स्ट आहे बार ते कन्सिडर करायचं. मग काय येणार सांगा a बार इंटू b बार त्याचा काय येणार डबल बार. बरोबर बरोबर का? Yes, ma'am. आणि म्हणजे डबल बार घेतला तर आन्सर काय येतं मग सांगा मला a बार इंटू b बार. ओके, दिस इज नथिंग बट द अँड गेट अँड लॉ. म्हणजे हे काय तर ह्याचा बार म्हणजे हे काय झालं सिम्पली एक्स अँड लॉचं इक्वेशन आलं. म्हणजे हे जे इक्वेशन आले त्या इक्वेशनची आपण डायग्राम काढायची युझिंग अ नॅन्ड गेट. हे इक्वेशन आल्यानंतर काय करतो आपण युझिंग नॅन्ड गेट डायग्राम कशी येणार y इज इक्वल टू a बार इंटू b बार चा डबल बार. तर इक्वेशन काय येणार मग इक्वेशन बिकम्स a अँड वापरायचं. इथं दिलं a इथं आलं a बार इथं दिलं b इथं दिलं b आणि आउटपुट विल बी b बार. देन सिम्पली युझिंग अ नॅन्ड गेट इथे येणार a बार इंटू b बार त्याचा बार येणार. देन दिस इज इक्वेशन गिवन टू सिम्पली नॉट गेट सॉरी नॅन्ड गेटला इक्वेशन येणार a इंटू b बारचा बार. दिस इज द लॉजिक डायग्राम ऑफ नॉर एक्सॉरिंग अँड गेट. नॉर गेट युझिंग नॅन्ड गेट. कळालं हे इक्वेशन. सिम्पली काय करायचं टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. प्रत्येक इक्वेशन जे आहे म्हणजे कोण काय युझिंग करायचं आहे नॉर गेट युझिंग. म्हणून मग नॉरचं इक्वेशन घ्यायचं आणि त्याचा डबल कॉम्प्लिमेंट घ्यायचा आणि ते आलेलं आउटपुट ते त्याला देऊन टाकायचं. समजतंय? मग एक्स नॉर कसं येणार सांगा मला. एक्स ऑर कसं येणार एक्स ऑरचं इक्वेशन काय आहे एक्स ऑर युझिंग नॅन्ड गेट. ते कसं येणार मग एक्स नॉरचं इक्वेशन काय आहे एक्स ऑरचं इक्वेशन y इज इक्वल टू a एक्स ऑर b. म्हणजेच काय लिहू शकतो आपण a बार b प्लस a b बार. दिस इज द इक्वेशन ऑफ एक्स ऑर गेट. मग ह्याला काय करायचं सांगा मगाशी सांगितल्याप्रमाणे टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट. टेक डबल कॉम्प्लिमेंट किंवा इन्व्हर्जन म्हणू शकता त्याला इन्व्हर्जन. मग इन्व्हर्जन घेतल्यानंतर काय येणार इक्वेशन y इज इक्वल टू a बार b प्लस a इंटू b बार आणि सिम्पली टेक अ डबल कॉम्प्लिमेंट. डबल्स कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय येणार इक्वेशन अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केलं की काय येणार इक्वेशन दिस इज नथिंग बट द कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू individually complement product of individually complement means answer will be a bar into b त्याचा बार into a into b बार चा बार आणि सिम्पली बार घ्यायचा. कळतंय? दिस इज द इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट सुद्धा म्हणू शकता. का नॅन्ड गेट म्हणू शकता a बार इंटू b कन्सिडर ऍज a इंटू b बार कन्सिडर ऍज b. मग आन्सर हे काय येणार वायचं इक्वेशन काय आलंय ते काय करायचं लॉजिक डायग्राम प्रमाणे सिम्पली नॅन्ड गेट यूज करायचा. आउटपुट विल बी a बार. देन सिम्पली काय करायचं नॉट गेटला काय द्यायचं b द्यायचंय. मग काय केलं मी सिम्पली b दिलं. मग आन्सर विल बी a इंटू b बार a बार इंटू b आलं. देन सिम्पली a दिला आणि b कसा येणार मग अँड गेट यूज करून b बार आला b बार. मग हे दोन्ही काय केलं मी नॅन्ड गेटला दिलं. आन्सर विल बी a इंटू b बार आणि हे दोन्ही कशाला दिले मी आणखीन नॅन्ड गेटला दिले. म्हणजे युजिंग नॅन्ड गेट आहे म्हणून प्रत्येक सर्किट डायग्राम मध्ये तुम्ही फक्त नॅन्ड गेटच यूज करायचा कुठला दुसरा करायचा नाही. कारण आपण काय करतोय युजिंग नॉर गेट
एक्सनॉर युझिंग नॅन्ड गेट करतोय. त्यामुळे प्रत्येक लॉजिक डायग्राम मध्ये हा नॅन्ड गेटच यूज करायचा. आता इक्वेशन काय येणार इथं मग ए बार इंटू बी ए इंटू बी बार, त्याचा सिम्पली बारचा बार आला. ओके, कळतंय का हे? संकेत, मेघा काय केलंय? फक्त स्टेप लक्षात ठेवा. पहिलं काय आहे? टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट आणि अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. या स्टेप फक्त फॉलो करायच्या. समजते का हे? Yes, ma'am. Yes, ma'am. देन आता नेक्स्ट पॉइंट आहे एक्सनॉर युझिंग नॅन्ड गेट. बघा, एक्सनॉर युझिंग नॅन्ड गेट. मग एक्सनॉरचं इक्वेशन सांगा मला. चला, इक्वेशन सिम्पली ए वाय इज इक्वल टू ए एक्सनॉर, म्हणजे एक्सनॉरला मी काय करते? मल्टिप्लाय करते, म्हणजे डॉट देते फक्त, इंटू बी आणि त्याचा हे काय करते मी? इक्वेशन एक्सनॉरचं इक्वेशन ए बार इंटू बी बार प्लस ए इंटू बी असं एक्सनॉरचं इक्वेशन आपण पुट करू शकतो. ओके, देन फर्स्ट स्टेप काय सांगितली होती? टेक अ डबल इन्व्हर्जन. मग डबल इन्व्हर्जन घेतलं. डबल इन्व्हर्जन घेतल्यानंतर काय होणार? डबल इन्व्हर्जन घेतल्यानंतर सिम्पली y इज इक्वल टू ए बार बी बार प्लस इंटू सॉरी ए बार बी बार असं लिहिलं तरी चालते. ए बार इंटू ए बार बी बार प्लस ए बी, त्याचा टेक अ डबल कॉम्प्लिमेंट. फर्स्ट कन्सिडर ॲज अ फर्स्ट कॉम्प्लिमेंट, म्हणजे फर्स्ट कॉम्प्लिमेंट कन्सिडर केल्यानंतर काय करायचं? अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. मग डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केलं की काय होणार? मग इथे काय आहे? सम आहे. सम ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय होणार? इन प्रोडक्ट ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट मीन्स काय येणार? ए बार इंटू बी बार त्याचा बार इंटू ए इंटू बी बार त्याचा सिम्पली बार. वाय इज इक्वल टू काय येणार? ए बार इंटू बी बार त्याचा सिम्पली बार इंटू ए इंटू बी बार. दिस इज द इक्वेशन ऑफ नॅन्ड गेट. कसं? तर ए बार बी बार हे कन्सिडर ॲज अ ए आणि ए इंटू बी कन्सिडर ॲज अ बी. दॅट्स वाय इक्वेशन बिकम्स ए इंटू बी बार. मग अप्लाय लॉजिक डायग्राम कशी येणार? नॉट गेट मीन्स ए, नॅन्ड गेट केलं ए बार आला, त्याला काय केलं परत मी? बी बार केला, मीन्स सिम्पली दिस इज ए बार अँड दिस इज बी बार. इथे दिला बी, आन्सर काय आलं? मग सिम्पली नॉट गेटला दिलं ए बार इंटू बी बार त्याचा बार आला. आणि देन ए आणि बी काय केलं मी? सिम्पली नॅन्ड गेटला दिलं, आन्सर काय आलं? ए इंटू बी बार मीन्स ए आणि बी दिला. मग हे दोन्ही काय करायचे? नॅन्ड गेटला दिले. नॅन्ड गेटला दिले की आन्सर काय येते? वाय इज इक्वल टू ए इंटू बी बार बार इंटू ए इंटू बी बार त्याचा होल बार. दिस इज द आन्सर. डायग्राम समजते ही? मी काय केलंय फर्स्ट बघा, हे इक्वेशन पूर्ण बघा. हे इक्वेशन दिले, त्याचं फक्त टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट घेतले आणि अप्लाय डी मॉर्गन्स थेरम केले. हे दोन स्टेपच लक्षात ठेवायच्या, म्हणजे तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित कळेल. समजते का हे? Yes, ma'am. Okay, shall I go for next point? देन आहे नॉर गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट. म्हणजे नॉर गेट हा पण काय आहे? युनिव्हर्सल गेट आहे. त्यामुळे आपण काय करतोय? नॉट गेट युझिंग नॉर गेट करतोय. म्हणजे नॉट गेटचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू ए आणि नॉर गेटचं इक्वेशन काय आहे? ए प्लस बी बार आहे. मग मी कन्सिडर काय करते? ए आणि बी इज इक्वल टू ए, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू ए केलं, म्हणजे काय झालं? y इज इक्वल टू ए बार इज नथिंग बट द नॉट गेटचं इक्वेशन आहे. सिम्पली काय केलं? ए आणि बी दोन्ही सेम आहे असं कन्सिडर करून मी डायग्राम ड्रॉ केली. तसंच बघा ऑर गेट युझिंग नॉर गेट.
मग ऑर गेट कसं येणार? ऑर गेटचं इक्वेशन ए प्लस बी आहे आणि आपलं जे नॉर गेटचं इक्वेशन काय आहे? ए प्लस बी बार आहे, बरोबर का? मग अशी सांगितल्याप्रमाणे मी अप्लाय नॉट लॉ अप्लाय केल्यानंतर काय होणार? कॉम्प्लिमेंटचं कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय होणार? सिम्पली ए, म्हणजे ए बारचा बार इज इक्वल टू ए. दॅट्स वाय आय एम कन्सिडर ॲज अ टेक अ कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी चा बार केला तर आन्सर विल बी ए इंटू ए प्लस बी आलं. आणि ही सिम्पली डायग्राम ड्रॉ केली. इथपर्यंत कळले? हे 2 पॉइंट समजलेत का? नॉट गेट युझिंग नॉर आणि ऑर गेट युझिंग नॉर. Recording in progress. Yes. देन बघा थर्ड पॉइंट आहे अँड गेट युझिंग नॉर गेट. आता अँड गेटचं इक्वेशन काय आहे? ए इंटू बी बार, सॉरी ए इंटू बी आहे अँड गेटचं इक्वेशन. आणि नॉर गेटचं इक्वेशन काय आहे? ए प्लस बी बार. म्हणजे काय करायचं? फर्स्ट टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट, मग अशी सांगितल्याप्रमाणे करायचं आणि फर्स्ट डबल्स कॉम्प्लिमेंट आणि अप्लाय द डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम प्रमाणे काय होणार? ए बार इंटू बी बार आणि सिम्पली त्याचा बार असं इक्वेशन येणार. हे कळतंय का? संकेत, मेघा, आन्सर मी प्लीज. येस मॅम, समजते. येस मॅम समजते. नॅन्ड गेट युझिंग नॉर गेट सिम्पल आहे. तसंच मगाशी काय होतं? नॅन्ड गेटचं इक्वेशन काय आहे? ए इंटू बी बार आहे आणि नॉर गेटचं इक्वेशन काय आहे? ए प्लस बी बार आहे. टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट आणि इन्व्हर्जन घ्यायचं, जसं आपण केलं होतं तसंच. तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवू द्या. बघा इक्वेशन. NAND gate using NOR gate. बघा NAND gate using NOR gate. NAND gate चे इक्वेशन काय आहे? y is equal to a into b bar आणि NOR gate चे इक्वेशन काय आहे? y is equal to a plus b bar आहे. ओके, मी काय करते? टेक अ दिस इक्वेशन. y is equal to a into b bar आहे. मग मी ह्याचं काय करते? फर्स्ट स्टेप, टेक अ डबल इन्व्हर्जन. ओके, डबल इन्व्हर्जन. डबल इन्व्हर्जन घेतलं काय येणार? y is equal to a bar into b bar, सॉरी a bar into b bar, त्याचा सिम्पली डबल बार. देन अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम अप्लाय केलं काय होणार? y is equal to सांग काय होणार? डी मॉर्गन्स थेरम ए बार प्लस बी बार, त्याचा काय होणार? सिम्पली डबल बार. ओके, डबल बार झाला. मग आपल्याला आन्सर हे झालं, इक्वेशन आलं. मग आपण सिम्पली काय करायची? लॉजिक डायग्राम. लॉजिक डायग्राम कशी येणार? मग दिस इज ए बार, दिस इज बी बार. बी केला, आन्सर काय आलं? हे दोन्ही दिलं, इथं आलं बी बार. हे दोन्ही नॉर गेटला दिलं तर काय आलं? ए बार प्लस बी बार, त्याचा बार आला. आणि हे दोन्ही काय केलं? सिम्पली अप्लाय द नॉर गेट. मीन्स काय येणार? y इज इक्वल टू ए बार प्लस बी बार, त्याचा डबल बार. म्हणजेच काय येणार आपल्याला आन्सर? ए इंटू बी बार.
दिस इज द लॉजिक डायग्राम. आणि फक्त काय करायचं, डबल इन्व्हर्जन घ्यायचं ना अप्लाय टू डी मॉर्गन्स थेरम, एवढंच करायचं आहे ह्याच्यामध्ये. Yes, any doubt? Next point बघा, XOR gate using NOR gate. मग काय येणार, XOR चे इक्वेशन काय आहे, XOR चे इक्वेशन y is equal to a XOR b, then y is equal to काय येणार मग, a bar into b plus a into b bar. This is the equation of XOR gate. Simplify करायचं, take a double inversion, answer will be काय येणार मग, take a double inversion, y is equal to a bar b plus a into b bar, त्याचा डबल कॉम्प्लिमेंट घ्यायचा. म्हणजे आन्सर काय येणार मग सांगा, अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम केलं की काय येणार, अप्लाय डी मॉर्गन्स थेरम केलं की y is equal to a bar b plus into a bar b into त्याचा बार into a into b bar, त्याचा सिंपली बारचा बार. दिस इज द इक्वेशन ऑफ NAND गेट, सॉरी NOR गेट. आणि देन काय करायचं आता बघा, इथे काय इक्वेशन आलंय, हे NAND गेटचे इक्वेशन आलंय, बरोबर का, NAND गेटचे इक्वेशन आलंय, बरोबर ना. मग आता एक वरचं एक हे आहे, त्याला मी काय करते बघा, सिंपली आणखीन एकदा अप्लाय करते डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. आता मी तसं का केलं, तर इथे इक्वेशन आहे इंटू मध्ये, आपल्याला नॉर गेटचे इक्वेशन कशामध्ये पाहिजे, ए प्लस बी फॉर्मॅट मध्ये पाहिजे, ए प्लस बी बार मध्ये पाहिजे. इथं काय आलं, इक्वेशन ए इंटू बी बारच्या फॉर्मॅट मध्ये आलं, पण इथे एक सिंगल बार आहे, त्याच्यामुळे मी काय करते अजून, टेक अ डी मॉर्गन्स थेरम, मीन्स अप्लाय द डी मॉर्गन्स थेरम. आन्सर विल बी y इज इक्वल टू ए बार बी, म्हणजे ए बार बी बार, त्याचा बार सिंपली इंटू काय येणार सांगा मला मग आन्सर, हे झालं इंटू त्याचा बार प्लस काय येणार, ए बार इंटू बी चा बार, त्याचा बार. दिस इज द इक्वेशन. ओके, देन आय विल पुट y इज इक्वल टू ए बारचा बार, ए बारचा बार इज इक्वल टू ए असतंय, म्हणून काय येणार, ए इंटू बी बार त्याचा बार प्लस ए बार इंटू बी बार, सॉरी बी येणार सिंपली, आणि त्याचा सिंपली बार. दिस इज द इक्वेशन ऑफ NOR गेट. कन्सिडर ॲज अ ए इंटू बी बार ॲज अ 1 म्हणजे ए, आणि ए बार इंटू बी कन्सिडर ॲज अ बी. दॅट्स वाय इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू ए प्लस बी बार आलं. दिस इज नथिंग बट द इक्वेशन ऑफ NOR गेट. कळतंय कसं घ्यायचं, परत हे सेपरेट आहे, म्हणून मी काय करते, ह्याला परत अजून टेक अ डबल इन्व्हर्जन, टेक अ डबल इन्व्हर्जन घेतलं की काय येते मग आन्सर, y इज इक्वल टू ए प्लस बी बार, त्याचा बार प्लस ए प्लस बी, ए बार प्लस बी त्याचा सिंपली बारचा डबल बार. ओके, मग काय करते मी, डायग्राम कशी येणार सांगा मला, कळतंय का, इथपर्यंत समजलंय का तुम्हाला. Yes, ma'am. ठीक आहे, मग इक्वेशन कसं येणार सांगा, ए प्लस बी बार येणार, म्हणजे काय करतो आपण त्याला, सिंपली NOR गेटला ए दिलं पहिल्यांदा. ओके,
ए बार आलं, ए आलं इथं, आणि ते काय करतोय परत मी सिम्पली बी बार दिलं. ओके, मग हे झालं ए बार, ए दिला, आणि हे काय केलं मी नॉर गेटला इक्वेशन दिलं, दिस इज अ बी, दिस इज अ ए, आणि हे दोन दिलं कशाला नॉर गेटला, म्हणजे ए प्लस बी बार आलं आणि त्याचा बार आला. सिमिलरली ए दिलं, ए बार आला इथं, आणि सिंपल बी दिला. मग हे काय झालं परत हे ऑर गेटला दिलं, नॉर गेटला, मीन्स ए बार प्लस बी त्याचा बार आला, आणि हे दोन्ही काय करायचं परत सिम्पली नॉर गेटला द्यायचं. आन्सर विल बी y इज इक्वल टू ए प्लस बी बार, आणि देन दिस इज द इक्वेशन ऑफ नॉर गेट, म्हणजे आन्सर विल बी y. इथे इक्वेशन काय येणार ए प्लस बी बार त्याचा बार प्लस ए बार इन प्लस बी त्याचा बारचा बार येणार. दिस इज द इक्वेशन अँड दिस इज द फायनल आउटपुट y. This is the whole diagram. Then XNOR using NOR gate आहे. ओके, XNOR चे इक्वेशन काय आहे, y is equal to a into XNOR into b, means a bar b bar plus a into b. This is the equation of or XOR gate. ओके, XOR gate चे इक्वेशन आहे, मग मी त्याला काय करते सिम्पली ते जे इक्वेशन आहे त्याला मी काय करते परत बार घेते, म्हणजे जो कॉम्प्लिमेंट आहे त्याचा बार घेते. आता बघा हे जेव्हा एक्स नॉर घेतो तेव्हा म्हणजे काय असते, हे अपोजिट टू द एक्स ऑर असतं, म्हणजे y इज इक्वल टू काय असतं ए बार बी बार, म्हणजे कसं असते ए एक्स नॉर असेल त्याचं काय असते कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट, म्हणजे काय असते ए एक्स नॉर असते, बरोबर का. मग आपण इथं आधी पहिल्यांदा पुढे इक्वेशन काय केलंय प्रूफ केलं कशाचं ए एक्स नॉरचं, बरोबर का. मग ए एक्स नॉरचं इक्वेशन काय आहे ए एक्स नॉर बी आहे इक्वेशन, आणि त्याचं काय केलंय मी प्रूफ केलंय, म्हणजे कॉम्प्लिमेंट घेतलं तर काय होणार ए एक्स नॉर होतं. मग इक्वेशन काय येते ए बार ए प्लस बी बार, हे एक इक्वेशन आहे, प्लस ए बार इन प्लस बी आणि सिम्पली डबल कॉम्प्लिमेंट. हे इक्वेशन कशाचं आहे एक्स नॉरचं आहे, बरोबर का. मग मी काय करते बघा ए y इज इक्वल टू ए प्लस बी बार त्याचा बार प्लस ए बार प्लस बी आणि त्याचा बार आणि त्याचा बार, म्हणजे हे इक्वेशन मी मगाशी प्रूफ केलं होतं बघा, ए एक्स नॉरचं प्रूफ केलं होतं. दिस इज इक्वेशन प्रूफ काय केलं होतं हे कशाचं होतं एक्स ऑरचं होतं, बरोबर का. मग मी काय करते ए एक्स ऑर म्हणजेच कसं असतं y इज इक्वल टू ए एक्स ऑर बी असते, आणि एक्स नॉर कसं असतोय y इज इक्वल टू ए एक्स नॉर बी चा बार असते. म्हणजे मी हे इक्वेशन जे प्रूफ केलं त्याचं मी काय करते फक्त कॉम्प्लिमेंट घेतले, कॉम्प्लिमेंट घेतले की डायग्राम मध्ये कसं येणार फक्त त्याचा कॉम्प्लिमेंट येणार. समजते, तुम्हाला डायग्राम दाखवते. बघा इथं काय केलं मी सिम्पली डबल ह्याला एक्स झेड काय केलं बघा ए बार इंटू बी बार प्लस ए बी. आता कन्सिडर काय करते मी ए इंटू बी बार प्लस ए इंटू बी काय केलं झेड वाय एक्स प्लस झेड केलं. मग काय केलं डबल कॉम्प्लिमेंट घेतलं, डबल कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय येणार सिम्पली ए इंटू बी बार येणार आणि त्याचा डबल बार घेतले की इक्वेशन रिटर्न बिकम्स असे येते. हे मगाशी आपण घेतलेलं आहे. हे काय आलंय का इथं आपला नॅन्ड गेट युजिंग नॅन्ड गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट आणि नॉर गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट इथं आपला पॉइंट संपतोय. याच्यामध्ये पुन्हा कुणाला काही डाऊट आहे किंवा इक्वेशन समजलं नाही असं काय आहे? नो मॅम. नक्की ठीक आहे. बघा नेक्स्ट पॉइंट काय आहे लॉजिक गेट्स किंवा लॉजिक फॅमिली असं म्हणू शकता तुम्ही. आयसी मीन्स काय इंटिग्रेटेड सर्किट. ओके, मग जे आयसी जे असतात ते काय केले जातात
आयसी जे असतात त्याचं क्लासिफिकेशन बेसिस ऑफ नंबर ऑफ लॉजिक गेट्स, म्हणजे एका आयसी मध्ये तुमचे लॉजिक गेट्स किती यूज केले त्याच्यावरून आपण क्लासिफिकेशन बघितलं आहे. आयसी मीन्स काय, इंटिग्रेटेड सर्किट, आणि डिपेंड ऑन नंबर ऑफ लॉजिक गेट इन आयसीज, म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट मध्ये तुम्ही लॉजिक गेट किती यूज करतात त्याच्यावरून आपण काही क्लासिफिकेशन केलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ फोर टाइपचे क्लासिफिकेशन आहे. स्मॉल स्केल इंटिग्रेटेड, लार्ज स्केल इंटिग्रेटेड, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि मीडियम लार्ज स्केल इंटिग्रेशन. म्हणजे स्मॉल स्केल इंटिग्रेशन मध्ये ऑब्विसली स्मॉल लॉजिक गेट्स असतात. मिनिमम त्याच्यामध्ये बघा लेस दॅन 30 लॉजिक गेट्स यूज केले असतात युजिंग, म्हणजे जर तुम्ही एखादा आयसी मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही लेस दॅन 30 लॉजिक गेट्स यूज करतात इन अ सिंगल लॉजिक किंवा सिंगल चिप मध्ये. एका सिंगल चिप मध्ये जर तुम्ही लेस दॅन 30 लॉजिक गेट यूज करत असाल मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स मध्ये तर त्याला काय म्हणतो आपण, स्मॉल स्केल इंटिग्रेशन. एक्झाम्पल आहे लॉजिक गेट. लॉजिक गेट मध्ये आपण लेस दॅन 30 लॉजिक गेट्स यूज करतो, दॅट्स वाय इट्स कॉल्ड ॲज अ स्मॉल स्केल इंटिग्रेशन. कळतंय? स्मॉल स्केल इंटिग्रेशन मध्ये काय, तर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना, म्हणजे आयसी जर मॅन्युफॅक्चरिंग करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही लेस दॅन 30 लॉजिक गेट जर यूज करत असाल एका सिंगल सिलिकॉन चिप मध्ये तर त्याला आपण काय म्हणतो, स्मॉल स्केल इंटिग्रेशन, म्हणजे SSI. शॉर्ट फॉर्म आहे स्मॉल स्केल इंटिग्रेशनचा, SSI आहे. एक्झाम्पल आहे लॉजिक गेट. मीडियम स्केल इंटिग्रेशन मीन्स MSI. याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना एका सिंगल सिलिकॉन चिप मध्ये 30 to 100 लॉजिक गेट्स यूज करता. इट इज कॉल्ड ॲज अ मीडियम स्केल इंटिग्रेशन मीन्स MSI. थर्ड वन, लार्ज स्केल इंटिग्रेशन means 100 to 10,000 logic gates are manufacturing in a single silicon chip. It's called as a large scale integration. Example आहे ROM आणि RAM means read only memory आणि RAM means random access memory. This is the read only memory and random access memory. याच्यामध्ये आपण 100 to 10,000 लॉजिक गेट्स यूज करतो इन मॅन्युफॅक्चरिंग करताना एका सिंगल चिप मध्ये. कळते? आणि व्हेरी इंटिग्रेशन म्हणजे काय, मोर दॅन 10,000 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चरिंग इन अ सिंगल सिलिकॉन चिप इज कॉल्ड ॲज अ व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन मीन्स VLSI. आता VLSI मध्ये एक्झाम्पल्स बघा तर तुम्हाला मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, हाय कॅपॅसिटी मेमरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये येतं. कळतंय? हे आपले 4 टाइप्स आहेत युजिंग नंबर ऑफ लॉजिक गेट यूज इन एका सिंगल आयसी मध्ये. इन अ सिंगल आयसी इट्स कॉल्ड ॲज अ, दिस इज द कॅटेगरी ऑफ लॉजिक फॅमिली. लॉजिक फॅमिली मध्ये तुम्ही एवढे 4 टाइपचे तुम्ही क्लासिफिकेशन बघू शकता, SSI, VLSI, LSI, MSI. दिस इज द 4 क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक फॅमिली किंवा लॉजिक आयसी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. समजतंय? हे काय आले का? हे तुम्हाला ऍज अ MCQ टाइप मध्ये येतात. म्हणजे VLSI मध्ये काय किती आयसी यूज केल्या जाऊ शकतात किंवा MSI मध्ये तुमची आयसी किती यूज करतात, म्हणजे लॉजिक गेट किती यूज करतात एका सिंगल आयसी मध्ये. मग त्यावेळेस तुम्ही MCQ मध्ये लिहू शकता की 30 to 100 किंवा 100 to 10,000 इन अ लार्ज स्केल इंटिग्रेशन. असे तुम्हाला MCQ टाइप मध्ये क्वेश्चन येऊ शकतात एक्झाम मध्ये. कळतंय? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. तुम्हाला काय आहे, फनी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल आयसी. फर्स्टली आयसी चे तुम्हाला टाइप्स माहिती पाहिजे. आयसी चे बेसिकली 2 टाइप्स आहेत. फर्स्ट इज अॅनालॉग आयसी आणि सेकंड इज डिजिटल आयसी. अॅनालॉग आयसी कुठे वर्क करतो, जेव्हा तुम्हाला अॅनालॉग सर्किट असेल त्याच्यामध्ये अॅनालॉग आयसी वर्क केला जातो आणि डिजिटल आयसी डिजिटल सिस्टीम मध्ये किंवा डिजिटल सर्किट मध्ये आपण डिजिटल आयसी यूज करतो. आता आपल्याला आपण हे काय करतो, सब्जेक्ट आहे डिजिटल टेक्निक्स, दॅट्स वाय आय एम स्टडिंग इन डिजिटल आयसी. मी तुम्हाला सगळ्यांना शिकवते, आय एम टीचिंग अ डिजिटल आयसी. हा पॉइंट शिकवते म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल आयसी शिकणे महत्वाचं आहे. फर्स्ट पॉइंट आहे फन इन. आता फन इन म्हणजे काय, तर तुमचे जे लॉजिक गेट आहे त्याला तुम्ही इनपुट्स किती देता, नंबर ऑफ इनपुट्स ऑफ अ लॉजिक गेट्स आर कॉल्ड ॲज अ फन इन. फन इन मला तुम्ही किती असतो, मॅक्सिमम 2 असू शकतात, मिनिमम 1 असू शकतं किंवा त्याच्यापेक्षा अकॉर्डिंगली जास्त असू शकतात. जे तुम्ही लॉजिक गेट घेतले
त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही नंबर इनपुट किती देता, म्हणजे नंबर ऑफ इनपुट्स किती आहेत त्याचं ते फन इन असते. जर एका IC ला समजा तुम्ही किंवा लॉजिक गेटला 3 इनपुट दिले असतील तर त्याचा फन इन किती असणार, एक्झाम्पल 3 असणार आहे. आता अँड गेट आहे, अँड गेटला इनपुट्स किती असतात, 2 असतात, बरोबर का? म्हणून त्याचं फन इन किती असणार आहे, 2 असणार आहे. ओके. फन आउट काय आहे? फन आउट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या IC मध्ये तुम्ही लॉजिक डायग्राम यूज केला. ओके, लॉजिक डायग्राम मध्ये यूज केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ लॉजिक डायग्राम किंवा लॉजिक डायग्राम म्हणजे समजा एका IC आहे. ओके, एका IC ला तुम्ही स्पेसिफिक काहीतरी आउटपुट देता, म्हणजे व्होल्टेज देता, बरोबर? व्होल्टेज दिल्यानंतर स्पेसिफिक व्होल्टेजनी काय होतं ते आपल्याला आउटपुट मिळतं. त्या स्पेसिफिक व्होल्टेजलाच काय म्हणतो आपण, फन आउट म्हणतो. मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ द सिमिलर IC, म्हणजे एका IC मध्ये तुम्ही मॅक्सिमम नंबरचे इनपुट्स किती दिले आहेत, सिमिलर IC पाहिजे पण तो, आणि त्या सिमिलर IC चा जो व्होल्टेज लिमिट आहे त्याला आपण फन आउट म्हणतो. समजते का? कळालंय का? फन आउट म्हणजे काय? फन आउट म्हणजे काय, मिनिमम नंबर ऑफ इनपुट्स जे की सिमिलर IC ला दिलेले असायला पाहिजेत, मग त्याचं आउटपुट व्होल्टेज लिमिट जे आहे त्याला आपण काय म्हणतो, फन आउट म्हणतो. हे कळालंय? यस. Yes, ma'am. ओके. आता पॉवर डेसिपेशन म्हणजे काय बघा, तर तुम्हाला पॉवर डेसिपेशन म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ पॉवर डेसिमेशन काय म्हणू शकता तुम्ही, की तुमचा AC एखादा स्टार्ट झाला. ओके, स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सप्लाय दिला तुम्ही आणि काही अमाऊंट ऑफ हीट, म्हणजे ती पॉवर डेसिपेशन म्हणजे काय, ड्रॉबॅक्स असू शकतात किंवा मग त्याच्यामधून ते काही पॉवर आहे ती डेसिपेट होत असेल, म्हणजे निग्लेक्ट होत असेल किंवा बाहेर पडत असेल त्या सर्किट मधून इन द फॉर्म ऑफ हीट, इट्स कॉल्ड ॲज अ पॉवर डेसिपेशन. म्हणजे आपण एखादं सर्किट ऑन केलं किंवा तुमचा चार्जर असेल तर काही काळानंतर तो काय होतो, गरम होतो, बरोबर का? मग ती काय झाली, पॉवर डेसिपेट, म्हणजे ती बाहेर काहीतरी पॉवर शेअर करते. इट्स इन द फॉर्म ऑफ हीट, इट्स कॉल्ड ॲज अ पॉवर डेसिपेशन. फिगर ऑफ मेरिट काय असते, द प्रोडक्ट ऑफ स्पीड अँड पॉवर इज कॉल्ड ॲज अ फिगर ऑफ मेरिट. म्हणजे तुमचं एखादी सर्किट असेल त्याचा स्पीड आणि त्याची पॉवर त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये केलं तर त्याचं काय होतं, फिगर ऑफ मेरिट. त्याला आपण डिनोट कशाने करतो, तर मिलीवॅट. म्हणजे कसं बघा, प्रोपगेशन डिले जो असतो तो नॅनो सेकंद मध्ये कन्सिडर केलेला असतो आणि मिलीवॅट काय असते, तर पॉवर डेसिपेशनचं युनिट आहे मिलीवॅट आणि फिगर ऑफ मेरिटचे युनिट आहे पिकेजूल. पिकेजूल मधून आपण ते कॅल्क्युलेट करतो, पिकेजूल. आणि प्रोपगेशन डिले किंवा त्याला स्पीड ऑफ ऑपरेशन सुद्धा म्हणतो. प्रोपगेशन डिले म्हणजे काय, जेव्हा तुम्ही ज्या इन्स्टंटला इनपुट दिले, अप्लाय केले इन अ लॉजिक गेट, देन जो इनपुटला दिले ते इनपुट अप टू कुठपर्यंत आउटपुट आपल्याला मिळते त्या पॉइंट्स पर्यंत जे असतं डिले त्याला काय म्हणतो आपण, प्रोपगेशन डिले. म्हणजे त्या टाइमला काय म्हणतो, प्रोपगेशन डिले. जेव्हा तुम्ही इनपुट अप्लाय करताय तिथून ते आपल्याला आउटपुट मिळते तिथपर्यंत जे टाइम असतो त्याला आपण म्हणतो प्रोपगेशन डिले किंवा स्पीड ऑफ ऑपरेशन. आणि स्पीड ऑफ ऑपरेशन विथ पॉवर डेसिपेशन त्याचं जर प्रोडक्ट केला तर आपल्याला आउटपुट मिळते फिगर ऑफ मेरिट. समजतंय? या डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये असतात ऍज अ MCQ टाइप मध्ये. यस, समजले का? येस मॅम. आता बघा, नॉइज मार्जिन जो असतो पॉइंट, नॉइज मार्जिन म्हणजे नॉइज मार्जिन इज डिफाइंड ॲज द ability of the noise a logic gate to tolerate the noise without causes any unwanted changes in the output. High noise margin is given VNH, means high voltage of high noise is equal to काय येणार आहे, व्होल्टेज ऑफ हाय मिनिमम किंवा व्होल्टेज ऑफ इनपुट हाय, हे मायनस करायचं. म्हणजे तुम्हाला काय आहे, नॉइज मार्जिन म्हणजे काय आहे, तर तुम्ही जे देता आउटपुट, म्हणजे कधी तुम्ही इनपुट म्हणून काय दिलं, एखादा सिग्नल दिला, कुठला, डिजिटल सिग्नल. तर डिजिटल सिग्नल दिल्यानंतर त्याच्यामध्ये सम क्वांटिटी काय असते, नॉइजची असते, पण ती आपल्याला आपल्या सर्किटला काही न करता आपल्याला आउटपुट देते, त्याला काय म्हणतो आपण, नॉइज मार्जिन म्हणतो. समजते? नॉइज मार्जिन कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॉर्म्युले दिले आहेत. म्हणजे हाय करायचं असेल तर काय करतो, व्होल्टेज आउटपुट हाय मायनस व्होल्टेज इनपुट हाय.
हे झालं सिम्पली हाय लेवल मार्जिन मोजण्यासाठी. आणि लो लेवल नॉइज कशासाठी असतं, व्हीएल मीन्स लो लेवल व्होल्टेज इज इक्वल टू इनपुट लो लेवल मायनस आउटपुट लो लेवल. ओके, हे काय करायचं, इनपुट मधून आउटपुट मायनस करायचं. आणि हाय कशासाठी, हाय मधून लो मायनस करायचं, व्होल्टेज लेवल्स आहेत त्या. आता बघा डिजिटल आयसीचे आपल्याला दोन बेसिकली टाइप्स आहे, बायपोलार आणि युनिपोलार. तुम्हाला एएल सब्जेक्ट मध्ये झालं असेल बायपोलार म्हणजे काय आणि युनिपोलार म्हणजे काय. बायपोलार म्हणजे तुम्हाला काय असं बाय डायरेक्शनली आपल्याला आउटपुट देतो आणि युनिपोलार म्हणजे युनिडायरेक्शनली देतो. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे बघा इथे आहे, सॅच्युरेटेड म्हणजे अनसॅच्युरेटेड किंवा सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजेच काय, तर तो ट्रान्झिस्टर जो असतो ड्रिव्हन इन अ सॅच्युरेटेड अँड कट ऑफ रिजन मध्ये असते. ओके, आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, तो जो आहे तो सॅच्युरेटेड मध्ये वर्क करत नाही तर तो कट ऑफ मध्ये वर्क करतो किंवा ऍक्टिव्ह रिजन मध्ये वर्क करतो, त्याला काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड मीन्स ट्रान्झिस्टर आर ड्रिव्हन इन अ सॅच्युरेटेड और अ कट ऑफ मोड. and then unsaturated means unsaturated transistor driven is not driven in a saturated but operate between cut off region आणि active region मध्ये असतो किंवा कट ऑफ रिजन मध्ये असतो. बायपोलारचे दोन पॉइंट्स आहेत म्हणजे टाइप्स आहेत, कोणते आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडचे आपल्याला 4 पॉइंट्स बघायला मिळतील, कोणते कोणते, ट्रान्झिस्टर रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स आरटीएल, diode transistor logic means DTL, and then high threshold logic means HTL, direct coupled transistor means DCT, L means logic, and transistor logic means TTL. This is the types of saturated digital ICs आहेत. आणि स्कॉटनी TTL आणि ECL means emitter coupled logic हे अनसॅच्युरेटेड चे टाइप्स आहेत. युनिपोलार मध्ये तुम्हाला 3 पॉइंट्स बघायला मिळतील, पीमॉस, एनमॉस आणि सीमॉस. मीन्स पीमॉस म्हणजे काय, पी टाइप मॉसफेट, एन मीन्स एन टाइप मॉसफेट यूज केलेला असतो आणि सी मीन्स पी आणि एन टाइपचे मॉसफेट त्याच्यामध्ये यूज केलेले असतात. आता बघा फर्स्ट पॉइंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला फर्स्टली सॅच्युरेटेड हा पॉइंट बघायचा आहे. सॅच्युरेटेड मध्ये तुम्हाला टीटीएल आपण जास्त करून यूज करतो. काय यूज करतो, तर याच्यामध्ये ट्रान्झिस्टर यूज केलेला असतो, त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकली किंवा जनरल लाईफ मध्ये यूज करायला ते इझी पडतं म्हणून आपण टीटीएल घेतले. आणि त्याचे ट्रान्झिस्टर असल्यामुळे त्याच्या काही ऍडव्हान्टेज आहेत, त्यामुळे आपण इन जनरल लाईफ मध्ये टीटीएल यूज करतो. जे राहिलेले आहेत ते बेसिक पर्पज किंवा आर्मी पर्पज साठी यूज केलेले जातात. लास्ट वन आणि त्याच्यामध्ये अनसॅच्युरेटेड मध्ये आपण ECL बघणार आहोत, कारण त्याचं जी स्पीड आहे ते ऍज कम्पेअर टू टीटीएल जास्त आहे त्यामुळे. आणि जे त्याच्यामध्ये आहे सीमॉस हा बघणार आहोत, कारण पीमॉस आणि एनमॉस ते कॉम्बिनेशन असते, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट आपण यूज करणार आहोत. म्हणजे आपण बेसिकली सीमॉस, ECL आणि TTL हे 3 आपण बघणार आहोत. ओके, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस असतील, त्याचे डिसएडव्हान्टेजेस असतील, ते आपण बघणार आहोत. तर बघा टीटीएल मीन्स काय, ट्रान्झिस्टर लॉजिक. हा जो आयसी आहे तो जास्त करून आपण परफॉर्मर लॉजिक ऑपरेशन साठी यूज करतो. त्याचं जे हे आहे म्हणजे फर्स्ट डिस्कवर कोणी केलंय, म्हणजे डिस्कवर 1964 साली झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आयसी जो आहे तो एक्सपेन्सिव्ह आहे, त्याचबरोबर फास्ट आहे, त्यामुळे आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. आणि त्याच्यामध्ये 2 आयसीज आहेत, 2 आयसी सिरीज आहेत, 74XX आणि 54XX आहे. आता बघा 74XX जी आहे आयसी ती आपण लॉजिक ऑपरेशन साठी यूज करतो. ते म्हणजे इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आणि कन्झ्युमेबल ऍप्लिकेशन मध्ये करतो. आणि जो 54 आहे ते आपण फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठी पर्पज साठी यूज करतो. मिलिटरी ऍप्लिकेशन मध्ये 54 सिरीज यूज करतो, कशाची, TTL ची. TTL मध्ये पॉवर सप्लाय जे आहे त्याला मिनिमम आपण किती व्होल्ट देतो, 4.75 टू 5.25 इन 74 सिरीज. 74 सिरीज कुठून स्टार्ट होते, 74XX म्हणजे 00 अप टू 74999 पर्यंत स्टार्ट होते. त्यानंतर बघा 54 सिरीज जी आहे ती 4.5 टू 5.5 व्होल्ट पर्यंत स्टार्ट होते. त्यानंतर बघा नॉइज मार्जिन जे आहे TTL चा 0.4 व्होल्ट आहे, त्यामुळे जे ऑपरेशन आहे ते खूप फास्ट होतं. त्याच्यानंतर पॉवर डेसिपेशन आहे ती किती होते, अप्रॉक्सिमेटली 10 मिलीवॅट होते. प्रोपगेशन डिले हा 10 नॅनोसेकंद आहे. फन आउट मिनिमम
मॅक्सिमम किती आहे 10 आहे. फिगर ऑफ मेरिट आहे 100 पिकोजूल. म्हणजे काय केलंय आपण प्रोपोगेशन डिले इंटू पॉवर डेसिपेशन आपण मल्टिप्लाय केलं तर काय येतं 100 पिकोजूल येतं. फन इन किती आहे ते तुम्ही डिपेंड अपॉन लॉजिक गेट ते फन इन चेंज होत आहे. कळतंय? हे झालं टीटीएल चे कॅरेक्टरिस्टिक्स आणि टीटीएल बद्दल इन्फॉर्मेशन. कळालं टीटीएल मध्ये कुणाला काही डाऊट आहे? नो मॅम. हे तुम्हाला टेबल दिलेलं आहे. अकॉर्डिंगली आपण जे मगाशी बघितलं होतं ते पॉवर सप्लाय किती 4.5 to 5.4 सिरीज. परत त्याच्यानंतर नॉइज मार्जिन 0.4 व्होल्ट, पॉवर डेसिपेशन 100 मिलीवॅट, प्रोपोगेशन डिले 100 नॅनोसेकंद 10 नॅनोसेकंद, फन आउट 10 आणि फिगर मेरिट 100 पिकोजूल आणि फन इन किती येणार 8 येणार. ऍडव्हान्टेजेस काय काय आहे टीटीएल चे? प्रोपोगेशन डिले कमी असल्यामुळे आपल्याला टीटीएल सर्किट हे फास्ट वर्क होतं. पॉवर डेसिपेशन हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंडेंट आहे का? नाही. कारण की फ्रिक्वेन्सी जरी व्हेरी केली तर आपल्याला आउटपुट मध्ये चेंज दिसत नाही. त्यानंतर लॅच जो आहे तो पॉईंट तुम्हाला चॅप्टर नंबर 4 मध्ये कळेल. टीटीएल कम्पेअर म्हणजे तो अदर पेक्षा कसा आहे फास्ट आहे. परत त्याच्यानंतर खूप छान आहे वर्क म्हणजे कन्झ्युमेबल किंवा इंडस्ट्रीमध्ये जास्त करून टीटीएल यूज केलं जातं. त्याच्या डिसएडव्हान्टेज काय आहे? हाय पॉवर डिसिपेशन आहे. त्याच्यानंतर फन आउट हे लो आहे. पुअर नॉइज इमिडिटी आहे. त्याच्यानंतर लो कॉम्पोनंट डेन्सिटी आहे आणि सेपरेट इट कॅन ओनली सेपरेट ओनली 5 व्होल्ट सप्लाय म्हणजे 5 व्होल्ट पेक्षा त्याला जास्त अप्लाय करू शकत नाही आपण. आता बघा सीमॉस बद्दल. सीमॉस जो आहे त्याला मॉसफेट म्हटलं जातं. पी मॉस म्हणजे त्याच्यामध्ये पी चॅनल मॉसफेट यूज केला जातो आणि एन मॉस म्हणजे एन चॅनल मॉसफेट यूज केला जातो. आणि सीमॉस मध्ये कसं आहे पी चॅनल ऍज वेल एज एन चॅनल डिव्हाइस जे आहे ते केलं जातं. सीमॉसचा लॉंग फॉर्म काय आहे? कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. इट इज ऑब्टेन बाय युजिंग पी मॉसफेट आणि एन मॉसफेट पासून आपण हे दोन्ही टुगेदर म्हणजे कसं ड्रेन जे आहे ड्रेन कनेक्ट केले जातात आणि आउटपुट हे कॉमन ड्रेन पॉइंटला घेतलं जातं. हे तुम्हाला एल मध्ये झालं असेल. एफएटी मध्ये एफएटी पॉइंट मध्ये हा पॉइंट झालेला असेल कव्हर झालेला असेल तुम्हाला. त्याचे पॉवर सप्लाय किती आहे? त्याच्या सिरीज आहेत बघा 4000 to 4000 सिरीज आहे आणि ती जी आहे 74 सिरीज पण त्याची सीमॉसची आहे अवेलेबल मार्केटमध्ये. पण त्याचं जी 74 सिरीज पेक्षा तो केपेबली कसा असतो चांगला असतो. म्हणजे त्याची ऑपरेटिंग जी रेंज आहे पॉवर सप्लायची ती जास्त आहे 3 व्होल्ट to 15 व्होल्ट एवढी आहे. म्हणजे ऍज पर 74 सिरीज तो जास्त आपल्याला पॉवर सप्लायवर वर्क करतो. सीमॉस सिरीज मध्ये आपण किती 3 to 15 व्होल्ट एवढा पॉवर सप्लाय देऊ शकतो. नॉइज मार्जिन कसं असणार मग ऑब्विसली जास्त असणार किंवा मग ते कम्पेअरली ते कसं असणार हाय नॉइज असणार आहे ऍज पर टीटीएल. का जास्त असणार? कारण ऑब्विसली व्होल्टेज जास्त असेल की नॉइज मार्जिन हा जास्त असते. तसंच पॉवर डेसिपेशन काय आहे? ड्रेन जो आहे ड्रेनला जास्त लागणार त्यामुळे ते बॅटरीवर सुद्धा ऑपरेट होऊ शकतं. त्याच्यामुळे पॉवर डेसिपेशन ही काय आहे लो आहे. फन आउट किती असते मॅक्सिमम? या डिव्हाइस मध्ये आपण सीमॉस यूज करतोय त्यामुळे पॉवर हे जे आहे सीमॉस किंवा फन आउट हे जे आहे ते डिपेंड ऑन सीमॉस डिव्हाइसेस वर डिपेंड असते. एक्झाम्पल इथं बघा फन आउट दिले 5 व्होल्ट म्हणजे ते व्होल्टेज मध्ये असणार कारण ह्याच्यामध्ये काय यूज करतोय आपण मॉसफेट यूज करतोय त्यामुळे आपल्याला फन आउट हे व्होल्टेज मध्ये मिळणार. इथे तुम्हाला प्रोपोगेशन डिले दिसतोय त्याचा जास्त दिसतोय ऍज कम्पेअर टू टीटीएल. ह्याचं किती आहे 17 नॅनो सेकंद आहे. म्हणजे ऑब्विसली प्रोपोगेशन डिले जास्त आहे म्हणल्यानंतर त्याचा स्पीड कसा असणार आहे कमी असणार आहे. त्याचा ऍडव्हान्टेज फक्त काय आहे याच्या आयसी मध्ये मॉसफेट यूज केला जातो त्यामुळे आपण तो इझिली आपल्याला रिडक्शन वगैरे काय चिप एरिया जो आहे म्हणजे आयसीचाच एरिया जो आहे तो कमी करता येतो. हे त्याचा ऍडव्हान्टेज आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे? तो स्लोअर दॅन टीटीएल आहे. कारण का तर त्याचा प्रोपोगेशन डिले जास्त आहे म्हणून ऑब्विसली तो त्याचा स्पीड जो आहे कमी आहे. त्याच्यानंतर ईसीएल जी आहे ती अनसॅच्युरेटेड बायपोलर फॅमिली मधून आहे आणि तो काय करतो सॅच्युरेटेड जो म्हणजे हा जो आहे आयसी म्हणजे ईसीएल जो आहे तो काय करतो तो फास्टर लॉजिक फॅमिली आहे. जेवढ्या फॅमिलीमध्ये सगळ्यात फास्ट म्हणलं तर ईसीएल लॉजिक फॅमिली आहे.
तर याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतील बघा. पॉवर डेसिपेशन जे आहे ते 5 मिलीवॅट आहे. प्रोपगेशन डिले 500 पिको सेकंड्स आहे. म्हणजे किती कमी आहे बघा. पिको मीन्स 10⁻⁻12 एवढं असतंय. नॉइज मार्जिन किती आहे 150. फिगर ऑफ मेरिट किती आहे 0.5 पिको जूल. फन आउट आहे 25. म्हणजे तुमचं फन आउट हे 25 असल्यामुळं आणि स्पीड हा सगळ्यात कमी असते. म्हणजे प्रोपगेशन डिले कमी असल्यामुळं ही जी लॉजिक फॅमिली आहे ECL ही सगळ्यात जास्त यूज केली जाते. त्याच्यानंतर बघा ECL जी आहे ECL हॅज अ एक्सलंट पॉवर प्रोडक्ट. म्हणजे पॉवर प्रोडक्ट मध्ये हे जास्त करून यूज केली जाते. इट हॅज अ फन आउट ड्यू टू इनपुट रेसिडेंट आणि लो आपल्याला आउटपुट रेसिडेंट मिळतं. कारण का तर फन आउट हे हाय असल्यामुळे इनपुट रेसिडेंट जे आहे ते कमी मिळतं आणि आउटपुट हे जास्त मिळतं. ECL ही जी आहे ती फास्टेस्ट लॉजिक फॅमिली आहे इन होल एंटायर लॉजिक फॅमिली मध्ये. डिसएडव्हान्टेज हे जे आहे की जिथे आपल्याला हाय म्हणजे आपल्याला ऑब्विसली हाय स्पीड आहे तिथेच फक्त आपण ECL यूज करतो. एक्झाम्पल मग बघा तर मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर मध्ये कसं पाहिजे आपल्याला हाय स्पीड पाहिजे किंवा तुम्ही EMS ह्याच्यामध्ये बघू MIDC मध्ये वगैरे तर तुम्हाला हाय स्पीड जिथे आपल्याला ऑपरेशन पाहिजे तिथे आपण ECL यूज करतो. त्याच्यामध्ये हाय पॉवर डिसिपेशन हे जे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. हे चॅप्टर समजलंय का? हा चॅप्टर आपला सेकंड चॅप्टर इथं कम्प्लीट झालाय. कुणाला काही डाऊट आहे? तुम्हाला कंपॅरिझन म्हणलं तर इथं आहे कंपॅरिझन ऑफ TTL, CMOS आणि ECL. त्याच्यामध्ये बेसिक गेट्स कोणते कोणते असतात? TTL मध्ये NAND गेट आहे, CMOS मध्ये NAND आणि NOR आहे, ECL मध्ये OR गेट यूज केला जातो आणि NOR गेट यूज केला जातो. त्यामुळे ते फास्ट आहे. डिव्हाइसेस यूज काय केलं जातं? बायपोलर जंक्शन डायोड इन TTL, मॉसफेट N चॅनल आणि P चॅनल इन CMOS आणि ECL मध्ये पण बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर किंवा असे यूज केले जातो. फन आउट हे TTL मध्ये 10 आहे, CMOS मध्ये 50 आहे आणि ECL मध्ये 25 आहे. पॉवर डेसिपेशन 100 मिलोवॅट इन TTL, 0.1 मिलीवॅट इन CMOS अँड 5 मिलीवॅट इन ECL. सगळ्यात कमी आहे पॉवर डेसिपेशन सगळ्यात जास्त आहे ECL मध्ये. प्रोपगेशन डिले 10 नॅनोसेकंड इन TTL, 17 नॅनोसेकंड इन CMOS, 500 पिको सेकंड इन ECL. म्हणजे सगळ्यात कमी आहे प्रोपगेशन डिले इन ECL. प्रोपगेशन पॉवर सप्लाय किती आहे 5 व्होल्ट इन TTL, 3 to 15 वॅट व्होल्ट इन CMOS आणि -5 व्होल्टला सुद्धा ECL ऑन होतो. म्हणजे जरी निगेटिव्ह पॉवर सप्लाय दिला तरी तो स्टार्ट होतो. म्हणजे हाय पॉवर सप्लाय सुद्धा त्याला हाय पॉवर सप्लाय मध्ये सुद्धा किंवा हाय ऑपरेशन मध्ये आपण ECL यूज करतो. नॉइज मार्जिन व्हेरी गुड आहे इन TTL, गुड आणि पुअर आहे ECL मध्ये. फिगर ऑफ मेरिट 100 पिकोजूल इन TTL, 0.7 पिकोजूल इन CMOS आणि 0.5 पिकोजूल इन ECL. फन इन किती असणार आहे TTL मध्ये 8, CMOS मध्ये 10 आणि ECL मध्ये 5. कॉस्ट काय आहे याची? TTL ची सगळ्यात लो आहे, CMOS ची पण लो आहे ऍज कम्पेअर टू ECL आणि ECL ची सगळ्यात हाय आहे. कारण ते हाय स्पीड जिथे आपल्याला ऍप्लिकेशन यूज करायचंय तिथेच फक्त ECL यूज केला जातो. हे सेकंड पॉइंट इथे आपला संपलाय. कुणाला काही डाऊट असतील काही क्वेरी असतील तर विचारू शकता. यस. संकेत, मेघा, अवतारी, नो मॅम काय डाऊट नाही. नक्की. तर तुम्हाला टेक्स्टला ह्याला युनिट टेस्टला सिलेबस आहे 1 आणि 2 पॉइंट. ओके. जे तुम्हाला नोट्स मी शेअर केलेले आहेत त्याच्यामधलाच करा. त्याच्या बाहेरचं काही येणार नाहीये युनिट टेस्टला. तुम्हाला MCQ टाईप असणार आहे, 20 मार्क्सची असणार आहे. सो सगळ्यांनी ते व्यवस्थित बघा. श्रीपाद नाईकनवरे, कुणाला काही डाऊट? गौरव ऐवळे. मॅम 1 आणि 2 मध्ये येणार आहे ना? हा 1.1 युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 या दोनच पॉइंट तुम्हाला येणार आहेत याच UT1 ला. ओके मॅम. हा आणि हा जो आहे तो लास्टचा जो पॉइंट आहे लॉजिक गेट हा थेरॉटिकली पार्ट आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित करा. कंपॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात राहायला इझी आहे. ओके मॅम.
हा आणि ते फक्त प्रॅक्टिस करा. ते जे इक्वेशन्स दिलेले आहेत मी सिम्प्लिफाय करायची जी आहे ती प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित येईल. हा सब्जेक्ट तुम्हाला फक्त प्रॅक्टिसनीच व्यवस्थित करता येईल. ओके. ओके. हा आणि एक मिनिट. तुमची जी अटेंडन्स म्हणजे तुमची जी युनिट टेस्ट आहे ती उद्या सकाळी आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित करा आणि ऑल द बेस्ट. सेकंड तुम्हाला हे एक मिनिट. स्टॉप.